या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गावरान तडका सोलापूर। मी आता विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की कोणताही ताण न घेता काम करायचे। मी माझ्या जीवनात जे काही शिकत असतो ते विद्यार्थ्यांना सांगत असतो। काही लोक प्रत्येक गोष्टींमध्ये राजकारण आणत असतात, हा बालिशपणा आहे। काल भारत देश जिंकला आहे, आपण 100 कोटी लोक जिंकलेले आहोत। मनाला बरं वाटेल जेव्हा राहुल द्रविड यांनी वर्ल्ड कप उचलला। भारताच्या टीमला आनंदात पाहून पूर्ण देशाला आनंद झाला। आज जागतिक खोके आणि धोके दिन आहे। जे घाबरट आहेत, पक्षफोडे आहेत अशी ही लोक आहेत। ज्या मानसिक मदतीची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही। पक्षात त्यांना भाव दिला जात नाही। आदित्य ठाकरे माजी मंत्री। नाही, मी आता विद्यार्थ्यांना तेच सांगत होतो की नेहमी टेन्शन न घेता काम करायचं। कुठचंही हाय प्रेशर गेम जसं काल आपण बघितला, तो हाय प्रेशर न बघता आपण एरवी जसं काम करतो तसं करत राहायचं। मला वाटतं हे महत्त्वाचं होतं। ते मी थोडं जे काही माझ्या जीवनात थोडं शिकत असतो ते मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं। काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की जसं भारताने मॅच जिंकली आहे तसं विधानसभेत आम्ही मॅच जिंकली। काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात। मला वाटतं हा बालिशपणा आहे। काल भारत देश हा जिंकलेला आहे, इंडिया जिंकलेला आहे। आपण सगळे 100 कोटी लोक हे जिंकलेलं आहे। आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना, कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत, आम्ही मोठे झालो त्यांना बघत, म्हणजे ती सगळी टीम बघत, खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावला, वर्ल्ड कप उचलला। एक आनंदाचा क्षण होता। परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचं आहे। सूर्यकुमारने खूप उत्तम कॅच घेतला, हार्दिकची चांगली बॉलिंग झाली आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अनाऊन्स केली T20 मधून, पण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार मोठं आहे। आणि कालची जी टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झालाय। सगळ्यांचं अभिनंदन करतो। दिवस फार महत्वाचा आहे। आज 30 जून आहे। 2 वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार पडून महायुती सरकार आलं, त्याला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। कसं पाहता? नाही, आज जागतिक खोके दिन आहे। आदित्यजी, आशिष शेलार यांनी एक आरोप केला आहे की खरं तर उद्धव ठाकरेंकडून जे आहेत मतदान जे निवडणूक अधिकारी त्यांच्यावर प्रेशर आहे, दबाव टाकला जात आहे, त्यांना धमकावलं। बघा, मी हे नेहमी सांगितलेलं, ज्यांना सायकोलॉजिकल मदतची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही। पक्षात त्यांना भाव दिला जात नाहीये। इतरांवर राग असं जास्ती लक्ष देऊ नका, महत्व देऊ नका। त्यांना मदतीची गरज आहे। मला त्यांच्याबद्दल खूप मनात प्रेमही आहे आणि थोडं वाईटही वाटतं। काय नक्की मतदारांशी संवाद साधला? अरे, माझ्या मतदारसंघात फिरतच असतो, त्याच्यात वेगळं काहीच नाहीये। आज तुम्ही आभार मानण्यासाठी त्यांचा? नाही, आम्ही अर्थात अरविंद चव्हाण साहेब जिंकून आल्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघात म्हणजे वरळी असेल, इतर दक्षिण मुंबईत आम्ही मतदारांचे आणि सगळ्याच मतदारसंघात आभार मानत आहोत आणि ते आम्ही सगळ्या महाराष्ट्रात आता करत होतो। मुख्यमंत्र्यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे, त्यांचं म्हणणं की 2 वर्षापूर्वी घेतलेला निर्णय आमचा योग्य सुद्धा। 3 मधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि एक घटनाबाह्य मुख्यमंत्री 2 हाफ TCM मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे। जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील, जे घाबरट आहेत, जे डरपोक आहेत, जे पक्ष चोर आहेत, बाप चोर आहेत, दुसऱ्यांचे वडील ज्यांना लागतात स्वतःच्या होर्डिंगवर, हे असे लोक आहेत। त्यांना काय बोलायचं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मतदार यादीत घोळ केला आहे। एका मतदारसंघात जवळपास 40,000 व्यक्तींची नावं जी आहेत ती गायब असल्याचा आरोप जो आहे तो आशिष शेलार यांचा। बघा, ज्यांना मी सतत सांगतो की ज्यांना खरोखर सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे, मदतीची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे, त्यांना मी उत्तर देत नाही, कारण अशा लोकांवर बोलणं मला वाटतं चुकीचं आहे। काय थाळी, काय बेत, काय चव, ओकेच आहे सगळं। अस्सल खवयांसाठी अस्सल मेजवानी, गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका। अस्सल गावरान चवीचं मटण आणि चिकन गावरान तडका। आमच्या येथे चिकन थाळी, मटण थाळी, जत्रा मटण थाळी, चिकन उकड, मटण उकड आणि गावरान चिकन थाळी, तेही आपल्या बजेटमध्ये उपलब्ध। सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 11 आपल्या सेवेत रुजू। आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर 7 रस्ता रोड सोलापूर। संपर्क 85 52 06 02 23 आणि 96 57 51 22 18।